थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या 8 नोव्हेंबरच्या भागात मानसीला तिच्या वडिलांची संपतरावांची खूप जास्त आठवण आलेली असते. तेव्हा तेजसला देखील तितकंच वाईट वाटतं. तर मानसी तो विषय टाळते आणि तेजसला म्हणते की सकाळी लवकर उठायचं आहे, झोपूयात. परंतु तिथे आसपास मानसीला कुठेही अंतरून दिसत नसतं. तेव्हा तेजस तिथे विचार करतो की अभा कुठे गेली आहे. तो अभाला हाक मारतो. तर अभा तात्या सुनंदाच्या खोलीतून बाहेर येते. तेव्हा तेजस म्हणतो की अगं तिकडे काय करतेस तू. तेव्हा अभा सांगते की अरे ताता किती छान झोपले होते मी. तेव्हा तेजस विचारतो की अगं परंतु तू तिथे का झोपले आहेस. तेव्हा अभा म्हणते की तुमच्यासाठी नाही, म्हणजे मी तुमच्यासाठी आम्ही अंथरूण घालून ठेवलं आहे. तेजस विचारतो की कुठे. तेव्हा अभा किचनकडे हात करते. तेजसला कळतच नाही. तेजस तिथे विचारतो की अभा तिथे साड्या कशाला वाळू घातल्यात. अबा चिडते, कारण तिला कळतच नसतं की आता तेजसला कसं समजवावं. तेजस तिथे विचारतो की काय आम्ही तिथे किचनमध्ये झोपायचं आहे का. तेव्हा आबा म्हणते की हो. तर तेजस तिथे म्हणतो की हे बघ, पण तू आई येतात त्यांच्या खोलीत का झोपते आहेस. तर आबा त्याला खोटं कारण सांगते. ती म्हणते की तेजस दादा, अरे मी ना आईकडून मस्त केसांना तेल लावून घेणार आहे. म्हणजे तर तेजस तिथे आता आभाला म्हणतो की आभा हे बघ, मी ना तुझ्या केसांना मस्त मालिश करून देतो. खरं तर तेजसला तिथे खूप ऑकवर्ड वाटत असतं, कारण मानसी तेजस या दोघांचीही गादी सुनंदाने एकत्रच घातलेली असते. तर आभा त्याला खोटं कारण सांगते की दादा, तू जर माझ्या केसांची मालिश केलीस ना तर केसांची वाट लावशील माझ्या. त्यापेक्षा आई कसं तिने मालिश केली ना तर आत्ता झोपी गेले तर सकाळीच जाग येईल. चला मी जाते, असं म्हणत आभा तेथून सटकते. तेव्हा आबा गेल्यानंतर तेजस खूप चिडलेला असतो. तर मानसी म्हणते की राष्ट्रीत कशावरला ओरडताय तिच्यावरती. तिला झोपायचं आहे आणि मावशी काकांच्या खोलीत झोपायचं तर झोपू द्यात ना. तर तेजस तिथे आता अडकलेला असतो. तर मानसी तेजसला म्हणते की राष्ट्रीत तुम्ही प्लीज लवकर या. एकतर आबा देखील माझ्यासोबत नाहीये, मला एकटीला झोप नाही लागणार. तर मानसी अंधाराला भीत असते. तेजस तिथे मानसीला म्हणतो की माझा मोबाईल चार्जिंगला लावतो आणि येतो. तर मानसी जाते. तेजस खूपच ऑकवर्ड झालेला असतो, त्याची हालतच खराब होते. तेजस म्हणतो की नक्कीच हे आबाचे कांड असणार आहे. तो आबावरतीच चिडलेला असतो. तर मानसी तेजसला हाक मारत असते. तेजस आतमध्ये येतो आणि मानसीला तो म्हणतो की हा कसला वास येतो आहे, एवढा परफ्यूम मारतात का. तेव्हा तिथे मानसी म्हणते की राष्ट्रीत मी परफ्यूम नाही मारलेला आहे, हे बघा कोणीतरी एअर फ्रेशनर मारला आहे. तेव्हा तेजस चकित होऊनच विचारतो की काय, आत्ता या क्षणाला. एकतर मानसीला आता झोप आवरत नसते. तेव्हा मानसी तेजसला विचारते की काय झालंय राष्ट्रीय, झोपायचं नाहीये का. हे बघा की सोबत कोणाला बोलवताय. तेव्हा तिथे आता तेजस विचारतो की इथे आपण इथे झोपायचं आहे का. तेव्हा मानसी म्हणते की हो. तुम्हाला माहिती आहे का राष्ट्रीत, आम्ही मामाच्या घरी होतो ना तेव्हा किचनमध्येच झोपायचो. तेव्हा तेजस म्हणतो की आम्ही म्हणजे तुम्ही, निधी आणि आई होतात ना. इथे मी आणि तेजस अडकतो. तेव्हा मानसी म्हणते की मग कोणाला बोलवणार आहात का. तेव्हा तेजस म्हणतो की मी बोलावलं असतं, परंतु या क्षणी कोण येणार आहे. मानसी चिडते. तेजसला म्हणते की राष्ट्रीत काय करताय, अहो झोपायचं तर झोपा ना पटकन. उद्या एक तर पहिले आंघोळ आहे, सकाळी लवकर उठायचं आहे. परंतु तेजस खूप जास्त ऑकवर्ड झालेला असतो आणि सुनंदा अभा दोघींनी मुद्दाम केलेलं असतंय. मानसी झोपणार इतक्यात तेजस म्हणतो की एक मिनिट थांबा. तो पांघरून चेक करतो आणि पुन्हा चिडतो. तो मानसीला म्हणतो की काय आभा मूर्ख आहे, हे बघा 2 उशा दिल्यात आणि पांघरून एकच. मी पांघरून घेऊन आलो, असं म्हणत तेजस तेथून जातो. काही वेळाने तेजस आल्यानंतर पाहतो तर मानसी झोपलेली असते. तेव्हा तेजस मुद्दाम जोरजोराचा खोकायला लागतो. मानसीला जाग येते आणि विचारते की काय झालंय, पाणी देऊ का तुम्हाला. तेव्हा तेजस सांगतो की नाही नको. तर अभा सुनंदा या सगळ्यांनी मुद्दाम केलेलं असतं आणि तेजस तिथे मानसीला म्हणतो की आज सगळेजण धाराधूर तर झोपलेच आहेत, परंतु त्यांनी जे चादर वगैरे पांघरून ठेवतो ना आम्ही ज्या कपाटात, त्याला मुद्दाम कोणीतरी कुलूप लावला आहे. तेव्हा मानसी हसायला लागते. तर मानसीला आता लक्षात येतं की हे सगळं कारस्थान आबाचंच असणार आहे आणि तिने मुद्दाम केलं असेल. तेव्हा तिथे मानसी म्हणते की राष्ट्रहित, परंतु हे पांघरून खूप जास्त मोठं आहे, तुम्ही घेऊ शकता, दोघांना पुरेल. तेव्हा तेजस नकार देतो. तेजस खूपच ऑकवर्ड झालेला असतो. तर मानसी पुन्हा तोंड फिरवून झोपते, परंतु तिला हसूच आवरत नसतं. तेजसची हालत पाक खराब झालेली असते. तेजस मानसीकडे पाठ करून झोपतो, परंतु
खूप जास्त दूर झोपलेला असतो आणि त्याला आता झोपच येत नाही. तर मानसी ज्यावेळी तेजसकडे तोंड फिरवून झोपलेली असते, तेजस पाठीमागे वळून पाहतो तर तो जोराचा किंचाळतो. मानसी टचकते. ती विचारते की काय झालंय राष्ट्रहित? तर तेजस तिथे म्हणतो की काही नाही, आकडतंय, क्रॅम्प आला बहुतेक. आणि तेजस उशी रागाने फेकूनच देतो. तेव्हा मानसी घाबरते. तर तेजस तिची माफी मागतो. तेजस म्हणतो की मी एक काम करतो, मी मेडिटेशन करतो. तेव्हा मानसी विचारते की काय झालं, झोप लागत नाहीये का तुम्हाला? तेजस म्हणतो की लागेल. आणि तेजस आता मुद्दाम मानसीकडे पाठ फिरवून बसतो. तेजस खूप चिडलेला असतो. त्याच्या लक्षात येतं की आभा मुद्दाम करते आहे. तो म्हणतो की आभाला आता ना चांगलाच सडकावतो. मुद्दाम तिने 2 उश्या आणि 1 पांघरून दिलं आहे. तेव्हा तिथे मानसी विचारते की राष्ट्रहित काय बडबड करताय तुम्ही? तुम्हाला लक्षात येतंय का तुम्हाला देखील उद्या लवकर उठायचं आहे? चला झोपूया. असं म्हटल्यानंतर तेजस म्हणतो की चला, मी ना एक काम करतो, मी ना असं बाहेर जाऊन झोपतो. इथे कसं जरा बंद बंद वाटतं आहे ना. मला कसं असं बाहेर वाघ सिंहासारखी झोपायची सवय आहे ना, आकाशाची चादर करून झोपतो. तर तेजसने बाहेर झोपण्याचा निर्णय घेतल्यानंतर मानसी म्हणते की राष्ट्रहित, मगाच तुम्ही मला म्हणाला होतात ना की बाहेर थंडी आहे. तेव्हा तेजस तिथे आता त्याची वायफळ बरोबर पुन्हा सुरू करतो. तो मानसीला म्हणतो की अहो, बर्फाच्या लादीवर जरी झोपलो ना मी, तर ती लादी गारटेल. तुम्ही माझी काळजी करू नका, मी झोपतो बाहेर. त्याआधी ना ही लाईट बंद करतो. असं म्हणत तेजस लाईट बंद करायला जाणार. मानसी जोराची ओरडते आणि त्याला थांबवते. तर मानसी खूप जोराची ओरडलेली असते. ती म्हणते की सॉरी. तेव्हा तेजस हसतो आणि म्हणतो, हां, आता लक्षात आलं. अंधाराला घाबरता ना तुम्ही, घाबरत कुठल्या? असं मानसीला चिडवत तेजस बाहेर निघून जातो. तर मानसीने तेजसला पांघरून घेऊन जाण्याचा सल्ला दिलेला असतो. परंतु तेजस पांघरून न घेऊन जाता तसाच बाहेर एकटाच जातो. मानसी मात्र निवांत झोपी जाते. तेजस बाहेर येतो, परंतु त्याला थंडी जाणवायला लागते. तो विचार करतो की अरे बापरे, आज तर थंडी खूप जास्त आहे. त्याचं लक्ष किल्ल्याकडे जातं. तेव्हा तेजस स्वतःचंच कौतुक करत म्हणतो की छान बनवलायस किल्ला. तर त्यानंतर तेजस कसाबसा जाऊन त्या बेडवरती झोपी जातो. परंतु तिथे त्याच्यावरती ना गादी असते ना पांघरून. तेजस तसाच थंडीत कुडकुडत झोपतो. तर इकडे मानसी आता तिला अचानकपणे जाग येते आणि विचार करते की अरे बापरे, घराच्या तर सर्वच लाईट चालू आहेत. मानसी घाबरते अंधाराला, त्यामुळे तिथे लाईट्स ऑन ठेवलेले असतात. तर मानसी तिथे आता विचार करते की आधीचाच खूप जास्त खर्च आहे, त्यात लाईट बिल वाढायला नको. असा विचार करत मानसी जाऊन लाईट्स ऑफ करते. तर मानसीला झोप लागत नसते आणि तिला तिथे आता तिच्या आयुष्यात घडलेल्या गोड क्षणांच्या आठवणी आठवत राहतात. ते म्हणजे तेजसने सर्वांच्या समोर मानसीच्या गळ्यात घातलेलं मंगळसूत्र, तो क्षण तिला आठवतो. त्यानंतर मानसी तेजसच्या हातात हात घेऊन तिने तेजसच्या साथीने पुन्हा प्रभुनिवासात केलेला गृहप्रवेश, तेही तिला आठवत राहतो. परंतु बाहेर मात्र तेजसची अवस्था खूप बिकट होते, कारण थंडीने तो कुडकुडत असतो, त्यालाही झोप लागत नसते. तर मानसी इकडे त्या गोड क्षणांच्या आठवणी आठवत तशीच झोपी जाते. परंतु तेजस आता खूप चिडलेला असतो, तितकाच वैतागलेलाही असतो. त्याला झोपही लागत नसते आणि तेथून थंडीही जास्त वाजते. तर तेजस तिथे विचार करतो की थंडीचा ना इगो हर्ट झाला असावा. मगाशी बोललो ना मोठ्या तोऱ्याने आत, आणि काहीच ठेवलं नाही आहे अंथरूण पांघरून इथे. काय नशीब आहे माझं. तर तेजस इकडे तिकडे पाहतो आणि विचार करतो की आज आईने कपडे देखील बाहेर ठेवलेले नाही आहेत. तेजस तसाच बाहेर थंडीने कुडकुडत असतो. तेजसची आता खूपच चिडचिड होत असते. तो तिथे आता म्हणतो की चांगल्या मोठ्या तोऱ्याने तिथे वाघ आहे म्हणून सांगून आलो होतो. साधं कातडही ठेवलेलं नाही आहे यांनी मला पांघरण्यासाठी. तेजसला थंडी वाजत असते आणि त्यामुळे तेजसला आता जोरजोराच्या शिंका यायला लागतात. मानसीला जाग येते आणि विचार करते की मला वाटलंच होतं, थंडी सहन झाली नसेल यांना, म्हणूनच शिंकत आहे. यांना पांघरून देऊन येते असा विचार करत मानसी बाहेर येते. तेजस ज्यावेळी मानसीला पाहतो तर मुद्दाम आता नाटकं करायला लागतो. तर मानसी विचारते की काय झालं, झोप लागत नाहीये का? तेव्हा तेजस म्हणतो की तुम्हालाही झोप लागत नाहीये वाटतं. तेव्हा मानसी तेजसला म्हणते की थंडी सहन होत नसेल. तर तेजस तिथे नाटकं करतो की छे हो, अहो मी ना एक्सरसाइज करत होतो, त्यामुळे ना उकडतंय, असं मस्त ना झोपावंसं वाटतं इथे. तेव्हा तिथे मानसी म्हणते की राष्ट्रहित, झाली का नाटकं करून? तेजसला तिथे शिंका येत असतात. मानसी म्हणते की बघा, तुम्ही ना बाहेर असं झोपताय ना, तुम्हाला थंडी सहन होत नाही आहे आणि त्यामुळे तुम्हाला शिंका येत आहेत.
तेजस तिथे पुन्हा मानसीला खोटं सांगतो की अहो ही तर ॲलर्जी आहे, धुळीची ॲलर्जी. आपण किल्ला बनवलं होतात ना, त्याची माती सर्व ठिकाणी पसरली आहे आणि त्याच्यामुळे कदाचित सतत शिंका येत आहेत. ही धूळ ना मी असं झाडतो, असं म्हणत तेजस तिथे आता एवढं मध्यरात्रीत झाडू मारायला लागतो आणि तेजसला शिंका आता रोखता येत नसतात. तो जोराचा किंचाळतो. मानसी डचकते आणि विचारते की काय होतंय? तर तेजस म्हणतो की काही नाही. तरी देखील तेजसच्या शिंका थांबत नसतात. तेव्हा मानसी चिडते आणि म्हणते की राष्ट्रहित, गुपचूप हे पांघरून घ्या आणि झोपा. तेव्हा तेजस म्हणतो की नाही हो, अहो मला पांघरुणाची गरजच नाही आहे. तुम्ही जा जाऊन झोपा. तुम्हीच म्हणाला होतात ना सकाळी लवकर उठायचं आहे. तेजस आता हट्टीपणाच करायला लागतो. तो मानसीचं काहीच ऐकून घेत नसतो आणि म्हणूनच मानसी त्याच्यावरती रागावते. मानसीला तेजसची काळजी वाटत असते आणि तेजस ऐकायलाही तयार नसतो. तेजस तिथे आता मानसीला आत घरात जाऊन झोपण्यासाठी सांगतो. तेव्हा मानसी विचारते की राष्ट्रीत नक्की थंडी वाजत नाही आहे ना? तेव्हा तेजस हाताचा इशारा करतो. तर मानसी त्याला त्याच्या स्टाईलने इशारा करायला सांगते. तेव्हा तेजस तिथे म्हणतो की तो मस्त आहे, अजिबात त्याला थंडी वाजत नाही आहे. तर मानसीला तो पांघरून घेऊन आतमध्येच जाण्यासाठी सांगतो. तरी देखील मानसी फिरून फिरून तेजसकडे पाहत असते, कारण तिच्या लक्षात आलेलं असतं की तेजस नाटकच करतो आहे. त्याला थंडी सहनच होत नाहीये. तर मानसी आत निघून गेल्यानंतर तेजस तसाच कुडकुडत बाहेर झोपी जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी मानसी दारासमोर तिने खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली असते. तर तिथे तेजस बंटीसोबत आलेला असतो. बंटी ती रांगोळी पाहून खूप खुश होतो आणि तो मानसीचं कौतुक करतो. तो म्हणतो की वाव, किती छान रांगोळी काढली आहेस काकू तू. तुला सगळंच कसं जमतं? तू रांगोळी देखील किती सुंदर काढतेस, जेवणही खूप छान बनवतेस आणि किल्ला देखील किती छान बनवला आहेस तू. तेव्हा तिथे आता तेजस मानसीसोबत त्या रांगोळीमध्ये कलर भरत असतो, तिची मदत करत असतो. तर बंटी मुद्दाम मानसीला म्हणतो की काकू एक मिनिट इकडे, आणि तो मानसीच्या कानात हळूच सांगतो की बघ बघ, मी तुझं कौतुक करतोय, तुला सगळं क्रेडिट देतोय, तर तुला एकटीला क्रेडिट मिळू नये म्हणून काका बघ कसं मुद्दाम तुझी मदत करण्याची नाटकं करतोय. तेव्हा तेजस म्हणतो की हो, या दिवाळीत ना मी तुला चांगलाच लाल करतो आता, असं म्हणत तेजस बंटीच्या मागे लागतो. तर बंटी पटकन पळत आतमध्ये जातो. तर मानसी हसते आणि तेजसला म्हणते की वा राष्ट्रहित, या घरात तुम्हाला देखील हैराण करणारं कोणीतरी आहे म्हणायचं. तेव्हा तेजस म्हणतो की हो, पक्क डांबरट आहे हे. तर मानसी तिथे तेजसला विचारते की कितीही आगाव असला ना तरी देखील खूप गोड आहे आपला बंटी. तेव्हा तिथे तेजस म्हणतो की त्याने ना सगळे माझेच गुण घेतले आहेत. तेव्हा मानसी त्याला विचारते की कोणता, डांबरटपणा करण्याचा? तेव्हा तेजस म्हणतो की नाही. तर मानसी हसायला लागते. तेजस सांगतो की गोडवा. तेजसला शिंका येतात. तेव्हा मानसी म्हणते की काय हो, काय झालं? अजून ॲलर्जी संपलेली नाही आहे का? तेव्हा तेजस तिला खोटं सांगतो की हो, इथे धूळ आहे, फुलं आहेत ना, जाऊ देत, तुम्ही तुमचं काम करा. तेजस मानसीला रांगोळीमध्ये कलर भरण्यासाठी मदत करत राहतो. तेजसचं लक्ष मानसीवरून हटतच नसतं. तो तिथे आता तेजस मानसीचं त्याला कौतुक करायचं असतं. तेव्हा तेजस आधी रांगोळीचा विषय काढतो आणि तो म्हणतो की रांगोळी खूप छान दिसते आणि तुम्ही देखील खूप छान दिसताय. तेव्हा तिथे मानसी तेजसकडे पाहते आणि थँक्यू म्हणते. तेजसला मानसी विचारते की काय हो राष्ट्रीत, मी जेव्हा साडी घालते तेव्हाच छान दिसते का, ड्रेसमध्ये दिसत नाही आहे का? तेव्हा तेजस म्हणतो की नाही, दोन्हीमध्ये छान दिसता तुम्ही. तेजस तिथे म्हणतो की चॉकलेटच आहे ना, रॅपर बदललं तर काय फरक पडतो? मानसीला कळतच नाही. मानसी विचारते की चॉकलेटचं काय? तेव्हा तेजस म्हणतो की सॉरी सॉरी, उदाहरण चुकलंच माझं. तेजसच्या शिंका काही थांबतच नसतात. तर इतक्यात सुनंदा फराळ खाण्यासाठी सर्वांना बोलवत असते. तेव्हा तेजस म्हणतो की लकीचाम, तुम्ही जा आतमध्ये, मी हे काम करतो. सकाळपासून तुम्ही खूप जास्त कामं करतात. तेव्हा मानसी म्हणते की राष्ट्रीत तुम्ही जा, हे मी काम संपवून येतेच. तेव्हा तिथे तेजस हसतो आणि म्हणतो की लकीचाम लवकर चला, नाहीतर फळा फस्त होईल. तेव्हा मानसी विचारते की का, परंतु विनोद भाऊजी आणि छायाताई तर घरात नाही आहेत. तेव्हा तेजस हसायला लागतो. तर मानसीला देखील आता हसू आवरत नसतं. तेजस तिथे म्हणतो की अच्छा, विनोदवरून विनोद सुचला वाटतं तुम्हाला देखील, म्हणजे कळतंय घरात काय घडतंय काय नाही. तर मानसीला हसू आवरत नसतं. इतक्यात सुनंदा पुन्हा हाक मारते. सुनंदा सतत हाका मारत असते. तेव्हा मानसी म्हणते की चला राष्ट्रहित, हे काम मी नंतर पूर्ण करते. तर त्यानंतर मानसीने फराळ आणलेला असतो. तेजस त्याच्यावरती तुटून पडतो. तेव्हा आभा म्हणते की दादा, दरवर्षी काय होतं आपल्या घरात विसरलास का?
आई आधी सर्वांना ओवाळते आणि त्यानंतर फराळ खायचा. तेव्हा तेजसला शिंका येत असतात. तर मानसी त्याला काळजीने विचारते की काय झालं, अजूनही त्रास कमी झालेला नाहीये का? तेव्हा तिथे तेजस म्हणतो की हो, आणि हिचाही, असं म्हणत तो आबाला चिडवतो. सुनंदा तिथे आता दिनेश दादाला विचारते की अरे गायत्रीला फोन केला होतास का, कधी येणार आहे ते? तेव्हा दिनेश दादा अचानक म्हणतो की येणार आहे ना. तर तेजस त्याच्याकडे पाहत असतो, कारण तेजसला चांगलंच माहिती असतं की दिनेश दादा खोटं बोलतोय सगळ्यांचं मन राखण्यासाठी. कोणालाही त्याला दिवाळीच्या पहिल्या दिवशी काळजीत ठेवायचं नसतं. तर सुनंदा तिथे आता दिनेश दादाला अडकवतेच. ती म्हणते की मला आत्ताच्या आत्ता गायत्रीला फोन करून दे, आज लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे आणि घरची सून घरातच नाहीये, एवढं काय महत्वाचं काम होतं? तर दिनेश दादा आता अडकलेला असतो. सर्वांनाच पुन्हा आता गायत्रीची काळजी वाटायला लागते. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की प्रभुनिवासात लक्ष्मीपूजनाचा मान मानसीला मिळालेला असतो. तर दिनेश दादा तिथे काही गडबड करतो. तो मानसीला म्हणतो की चला चला मानसी, पटकन पूजेला सुरुवात कर बरं, नाही म्हणजे मुहूर्ताची वेळ निघून जाईल ना. तेव्हा तेजसच्या लक्षात येत असतं की दिनेश दादा असा का वागतोय. तर दिनेश दादाने सांगितल्यानंतर व तात्या सुनंदाच्या परवानगीने मानसी सुनेच्या नात्याने तिथे आता लक्ष्मीपूजनाला सुरुवात करते. इतक्यातच गायत्रीची तिथे धमाकेदार एंट्री होते आणि गायत्री जोराचीच मानसीवरती ओरडते. तेव्हा सर्वांच्या नजरा गायत्रीकडे लागतात. तर दिनेश दादाला मोठा धक्काच बसतो. आता गायत्रीच्या नाकावर टिचून प्रभुनिवासातला लक्ष्मीपूजनाचा मान मानसीला मिळेल का, हे आपण येणाऱ्या भागात पाहणार आहोत.